मित्रांनो, घोडा कोडगाव तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी असणाऱ्या आचरे टाकळी आणि कोडगाव घोडा ह्याच्यामध्ये असणारी जी लिंगी नदी म्हणून आहे, तर या वड्याचं सध्या काम आपलं खोदकाम चालू आहे. तर पूर आल्यामुळं याच्यामध्ये भरपूर गाळ वाहून आलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही, पूर्ण बंधारा भरलाय गाळामुळं. आणि पावसामध्ये काय होतं की नदी पूर्ण गाळाने भरल्यामुळं त्या झाडांपासून पूर्ण शेतामध्ये पाणी आतमध्ये आलं होतं आणि आपलं भरपूर नुकसान झालं होतं कापसाचं. त्याच्यामुळं सध्या गाळ काढण्याचं काम चालू आहे आणि आतमध्ये भरपूर झाडं पण पडली होती, तर ती पण काढून बाजूला गाळ काढण्याचं काम चालू आहे सध्या. तर या बाजूला बघा, ही बंधाऱ्याची खालची बाजू आहे आणि वरच्या साईडला बघा, जे बंधाऱ्याची भिंत आहे त्याला पूर्ण गाळ वरून आलेला अडकलेला आहे. आणि जी खोली होती जी बंधाऱ्याची आपण जी पहिले बनवली होती, तर ती काहीच राहिलेली नाही, कारण की यावर्षी भरपूर पाऊस झाला होता आणि 2-3 वेळा पूर आल्यामुळं ते वरून येणार गाळ सगळा इथं येऊन अडकलेला आहे. आणि आजूबाजूला बघा, हे भरपूर झाडं होती आणि हे झाडं सगळी वाड्यामध्ये पडली होती आणि या झाडांमुळेच खरं तर पाणी शेतामध्ये येत होतं. तर जी बाजूची सगळे झाडं आणि वेली जे होते ते सगळे आपण काढून घेतले आणि हे बघा, अशा पद्धतीनं आपण जो गाळ निघतोय तो दोन्ही बाजूला असा टाकतोय वर. तर खाली आपण बंधाऱ्यापासून वरती जवळपास 500 मीटर पर्यंत आपण हे खोदकाम करणार आहोत. तर हे कुठलंही सरकारी काम नसून आपण प्रायव्हेटली स्वतःच्या खर्चानं आपण हे करत आहोत. आणि या जो गाळ काढतोय आपण जवळपास 3 ते 4 फूट एवढा खोलपर्यंतचा आपण गाळ काढतोय. आणि या साईडला बघा, खूप मोठं एक उंबराचं झाड आहे वाड्याच्या कडेला, तर ते नदीत पडू नये म्हणून ते पण आपण काढून घेणार आहोत.